विद्यार्थी मित्रांनो, आज 17 फेब्रुवारी आहे आणि आज आहे माझ्याजवळ बसलेल्या या विद्यार्थ्यांचा निरोप. साधारणतः आम्ही बॅच सुरू झाल्यावर बॅचचं इंट्रोडक्शन करणारा व्हिडिओ काढतो, परंतु आज अगदी शेवटच्या दिवशी यांना निरोप देतानाचा व्हिडिओ काढत आहोत. गेली अनेक वर्ष आम्ही विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आठवणी यूट्यूबला ठेवत आहोत. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे बॅच इंट्रोडक्शनचे व्हिडिओ आहेत. विद्यार्थी येतात, आपला कोर्स संपला किंवा शिकवणी संपली की जातात. आमच्याकडे काय उरते? आमच्याकडे उरते त्या विद्यार्थ्यांची आठवण. कधी कधी नेट बंद पडतं आणि माझ्या संगणकामध्ये जेवढे व्हिडिओ स्टोअर आहे, आम्ही दिवसभर ते व्हिडिओ पाहतो आणि मग आठवणीमध्ये रमतो. कधी कधी तर 2016चे व्हिडिओ जेव्हा आम्ही बघतो तर त्यातल्या बहुतांशी मुली आता लग्न होऊन गावाच्या बाहेर गेलेल्या आहेत, परंतु पुन्हा मग ते सगळं त्या काळचं आठवणीचा एक मोठाच पिटारा आमच्या समोर येतो. आज 15 नोव्हेंबरला आम्ही काही मुलांच्या विनंतीवरून एक बेसिक बॅच सुरू केली. खरं तर नोव्हेंबर हा काळ बॅच सुरू करण्याचा नसतोच, परंतु काही विद्यार्थी आले आणि म्हटले आम्हाला बेसिक शिकायचं आणि मग सुरू केलं. मला आनंद आहे, खूप चांगले विद्यार्थी, खूप अभ्यासू विद्यार्थी याच्यामध्ये आले. आपण थोडक्यात त्यांचा परिचय घेऊ आणि आपल्याला बोलायचं खूप. आज 3 महिन्याचा म्हणजे एकूण 90 दिवसांचा कोर्स होता. याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला 2 ते 30 पाड्यांचं पाठांतर हे लक्ष ठेवलं होतं. कोण कोणी केलं वर हात करा. 30 पर्यंत पाडे. एक तर त्रिशानं केलंय, प्रणाली, साक्षी, मनोज, वीरेन, राजवीर, म्हणजे जवळपास या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलंय. आणि असे कोण आहेत बरं ज्यांना 3 महिन्यात सुद्धा 30 पर्यंत पाढे पाठ नाही झाले? करावर हात. एक तर आनम मोबिन शेख आहे, सफा आहे, संबा आहे, नंदन आणि हा मुस्तकीम. आता ज्यांचे पाढे पाठ झाले त्यांनी मेहनत घेतली असणार आहे आपसुकच, आणि ज्यांचे पाढे पाठ नाही झाले त्यांना ज्ञानदेशीची समजलीच नाही असं मी मानतो. शाळेसारखंच तिकडे वागले. शाळेमध्ये काय करतात मुलांनो, हे लिहून आणा, घरी यायचं लिहायचं नाही, दुसऱ्या दिवशी जाणार. काय करतात सर? फार फार तर एक फटका मारतात, गेले 24 तास पुन्हा काही नाही. अगदी हे त्याच हिशोबाने इकडे वाजले. इकडे फटके नव्हते, आम्ही देत होतो रोज जिंकलेल्या मुलांना पेन. आणि मग आम्ही दुसरं लक्ष होतं की मराठी शब्दाचं इंग्रजी स्पेलिंग आलं पाहिजे, किंवा इंग्रजी स्पेलिंग असेल तर मराठी नाव आलं पाहिजे. यातल्या काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी येत होतं, पण काही विद्यार्थ्यांनी नव्याने ते शिकले. अगदी क क ग पासून आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला जेव्हा हे अ च ए, आ च ए किंवा डबल ए, इमारतीच्या ई चा आय जेव्हा पाठ करत होते, त्याच्यामध्ये काही 5वी 6वीचे विद्यार्थी यांना ते प्रचंड ऑड वाटत होतं की काय सर तुम्ही आम्हाला पहिलीचा अभ्यासक्रम शिकू लागले. परंतु ज्ञानदेशी म्हणून आमचा हा उद्देश आहे, आमचे लक्ष आहे की आम्ही सुरुवात नेहमी शून्यापासून करतो. जेव्हा आम्ही पुढे पुढे जातो तर माग हे आम्ही शिकलोच नव्हतो असं एका विद्यार्थ्यांनी म्हटलं नाही पाहिजे. हा आमचा पहिला प्रयत्न आहे. आणि तसं तसं आम्ही म्हणजे पुढे गेलो. आज अगदी निरोपाच्या क्षणी सुद्धा हे मुलं म्हणजे भावनिक, निरोप हा नेहमी भावनिक असतो. आणि तसा फेब्रुवारी महिना हा अनेकांच्या आयुष्यात निरोप घेऊन येतो. 10वीच्या बॅचेसचा निरोप, 12वीच्या बॅचेसचा निरोप. आणि 8 फेब्रुवारीला अशातच म्हणजे आम्ही आमचा 18वा वर्धापन दिन साजरा केला. त्या दरम्यान याच बॅचच्या अनेक मुलांना आम्ही विविध पुरस्कारांनी गौरवान्वित केलं. यावर्षी आम्ही नवा पुरस्कार सुरू केलता, द मोस्ट ऑबिडियंट स्टुडंट ऑफ द बॅच. म्हणजे या बॅचच्या सगळ्यात आज्ञाधारक विद्यार्थ्याला आम्हाला सन्मान द्यायचा होता. आणि साक्षी गणेश सुराशे या इयत्ता 6वीच्या मुलीनं हा पहिला पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते
8 फेब्रुवारीला स्वीकारला. दुसरा पुरस्कार आहे तो म्हणजे द मोस्ट रेग्युलर स्टुडंट ऑफ द बॅच. याच्या माग आमचा उद्देश आहे की गाव खेड्यातली मुलं आहेत, साधारणतः आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहेत. तर ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये आठवड्यातून एक सुट्टी फिक्स, शनिवार किंवा मधात वडील कुठेतरी गेले, आई कुठेतरी गेली, या ना त्या कारणानं मग आम्ही आज ठरवलं की बाबा एकही सुट्टी नाही मारायची. मग त्यासाठी प्रोत्साहन काय, तर आम्ही बॅचच्या सुरुवातीला सांगितलं होतं की जो एकही सुट्टी घेणार नाही त्याला आम्ही देऊ द मोस्ट रेग्युलर स्टुडंट ऑफ द बॅच हा पुरस्कार. आता साधारणतः जेव्हा आपण बॅच सुरू करतो ना, तर असं वाटतं की एकाही विद्यार्थ्याला तो मिळणार नाही, परंतु या बॅचच्या 2 मुलींनी तो जिंकलाय. मुलींनी जिंकला, मुलांनी नव्हे. म्हणजे पुन्हा एक गोष्ट सिद्ध झाली की मुलं सुट्ट्या मारतात. 2 मुली होत्या, पुन्हा साक्षी गणेश सुराशे आणि अनम मोबिन शेख, या दोन्ही मुलींनी मागच्या 90 दिवसात एकही सुट्टी घेतली नाही. म्हणजे आमच्याकडे जो हजेरीपट आहे त्या हजेरीपटात एकाही ठिकाणी आम्ही जो ॲब्सेंट राहिला त्याचं लाल अक्षरात ए काढतो. आम्ही जेव्हा पुरस्कार द्यायचा होता तेव्हा आम्ही हजेरीपट चेक केला, तर ह्या 2 मुली अशा होत्या की त्यांच्या नावासमोर एकही रेड मार्किंग ए नव्हतं. बाकी कोणीतरी 1 सुट्टी 2 सुट्ट्या मारलेल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही तिसरा पुरस्कार दिला. तो म्हणजे आम्ही खूप काळापासून देत आहोत. 2015 सालापासून आम्ही, हा सगळ्यात जुना पुरस्कार आहे ज्ञानदेशीचा, तो म्हणजे द मोस्ट हंबल स्टुडंट ऑफ द बॅच. मला आठवतं 2015 साली जेव्हा आम्ही हा पहिला पुरस्कार दिलता ना, तो दिला होता सौरभ अशोक टोपे या तत्कालीन 9वीच्या विद्यार्थी. तुम्हाला माहित असणार आहे सौरभ टोपे, माहित आहे ना भैया. सौरभ टोपे इतका शांत विद्यार्थी होता आणि तो आमच्या 10th बॅच मध्ये वाडीचेच मुलं होते. तेव्हा पहिल्यांदा मला कोणाला तरी हंबल पुरस्कार द्यावा म्हणून आम्ही तो सौरभला दिला आणि तेव्हापासून दर बॅच मध्ये दरवर्षी आम्ही पुरस्कार देत आहोत. या वर्षी हा पुरस्कार बोडखा तालुका पैठण येथून एक मुलगी आमच्याकडे ट्युशनला येते, तिनं जिंकला. अतिशय शांत, अतिशय संयमी, शिकवत असताना अगदी सीसीटीव्ही सारखी आम्ही विद्यार्थ्यांवर नजर ठेवतो की कोण विद्यार्थी आहे जो पुढच्या विद्यार्थ्याला, मागच्या विद्यार्थ्याला, आपल्या राईट लेफ्ट विद्यार्थ्यांना त्रास देतो. प्रणाली एकमेव विद्यार्थिनी सापडली की जिनं कुणालाच काही त्रास दिला नाही, ओरडली नाही, आणि म्हणून द मोस्ट हंबल अवॉर्ड जो होता तो आम्ही प्रणाली प्रदीप पोटफोडे या मुलीला दिला. आणि चौथा एक पुरस्कार होता तो म्हणजे द मोस्ट पोलाइट स्टुडंट ऑफ द बॅचचा. पोलाइट म्हणजे सभ्य. आता मुलं म्हणजे खोडकरपणा आलाच, त्याच्या झेडपीची मुलं म्हणजे क्या बात आहे. खोडी आणि मुलं यांची युतीच. नंदन शेळके एक विद्यार्थी आमच्याकडे 3 महिने हैराण परेशान करून सोडल्यावर असं वाटत होतं की कधी एकदाची 17 फेब्रुवारी येते आणि कधी आपण याच्या हातात एक कॅडबरी देतो. आणि 17 फेब्रुवारी आलीच आणि एक विद्यार्थी असा सापडला आम्हाला ज्यांनी अतिशय सभ्यता, अतिशय पोलाइटनेस दाखवलं, तो म्हणजे कार्तिक संभाजी तावरे. हालाकी तो पहिल्यांदाच ट्युशनला आलेला आहे आणि होऊ शकतं कदाचित असंही की जितकी ओळख असते ना तेवढे विद्यार्थी हे करतात, ओरडतात. जशी की आता ही त्रिशा आहे, आणखी तत्सम विद्यार्थी आहे, हे यांची ओळख आहे ना, हे एकदम फॅमिलियर झालेले आहेत या रूमची, ज्ञानदेशीची एकदम. त्याच्यामुळं कधी कधी होतं कार्तिक नव्याने आला आणि खूपच शेतामधला विद्यार्थी असल्यामुळे तो असाच शांत आहे, आणि म्हणून मग आम्ही सरतेशेवटी निवड केली कार्तिक संभाजी. असे 4 पुरस्कार आम्ही 8 फेब्रुवारीला यांना प्रदान केलेले आहेत. 3 महिन्याच्या काळात काही रांगोळी स्पर्धा, रांगोळी नाही झाली, बाकी शुद्ध लेखन स्पर्धा झाली, त्यात साक्षीने क्रमांक मिळवला. काय चित्रकला स्पर्धा झाली, त्यातही तूच पहिला क्रमांक मिळवलाय. म्हणजे या 3 महिन्यातली आउटस्टँडिंग परफॉर्मर कोणी असेल तर ती
साक्षी गणेश तावरे, काय सुराशे, सुराशे, सगळेच पुरस्कार, सगळेच बक्षीस, सगळी शाबासकी एका हाती तिनं जिंकलेली आहे. आणि आज निरोप देताना आपण आता परिचय त्या बॅचचा राहिला, थोडक्यात आपण घेऊ आणि शेवटी यांची काय भावना आहे या 3 महिन्यात ती पण आपण जाणून घेऊ. व्हिडिओ आपल्याला एवढा लांब करायचा नाही आज. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार आहे, त्रिशाची आपण ओळख करून घेतली होती. माझ्या बाजूला आहे त्रिशा विशाल गोले, तिसरीची विद्यार्थिनी आहे आणि खूप याच्या पूर्वी एका बॅच मध्ये होती, ती इकडे शिफ्ट झाली. 30 पर्यंत पाढे केले. आता आता काय फळ्यावरती तुम्ही कोणताही मराठी शब्द द्या, ती तुम्हाला त्याचं इंग्रजी करून दाखवणार. चॅलेंज आहे. इतकं अभ्यास केला, 30 पर्यंत पाढे केले. ती पण काही खोडकर विद्यार्थिनी नाहीये, खूप भावनिक आहे. थोडं काही बोललं तर लगेच रडायला लागते. गुणाकार चुकले मी म्हणलं आता फटका आहे. आता फटका देताना मला विद्यार्थ्यांपर्यंत जाता येत नाही, विद्यार्थ्याला माझ्यापर्यंत यावं लागतंय. माझ्यापर्यंत येण्याआधीच गंगा जमुना नद्या वाहिल्या डोळ्यातून, म्हणजे दोन्ही पण. आणि ती इतकी रडायला लागली की तिला मारावंसं वाटलं नाही मला, इतकी भावनिक, इतका चेहऱ्यावर असं वाटायचं की एखादं नाटकच तिच्या सोबत घ्यावं, इतकी भावनिक चेहरा केला. खूप भावनिक आहे, खूप हुशार आहे, खूप शिस्तबद्ध विद्यार्थिनी आहे, खूप रेग्युलर करते. मध्यंतरी 1-2 दिवस गेली पण नंतर तिला टाळलं जायचं. तर खूप चांगली विद्यार्थिनी. भविष्यामध्ये ज्ञानदान सीसीच्या आदर्शतम विद्यार्थ्यांमध्ये त्रिशा असेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. ही आनम मोबिन शेख आहे, घराच्या शेजारी असून सुद्धा ज्ञानदान सीसी मध्ये यायला 6 वर्ष लागली. तेही तिच्या वडिलांना मी सांगितलं की बघा सगळे लांबून मुलं येत आहेत, काही घेऊ नका, फक्त कमीत कमी आपलं नाव, दुसरं नाव हे याचं इंग्रजी बनवता आलं पाहिजे, स्पेलिंग लिहिता आली पाहिजे. एखादी समजा 100 नावांची इंग्रजी यादी आली तर ती आपल्याला किमान वाचता आली पाहिजे. आणि मग तिच्या वडिलांना तिला पाठवलं. खूप खूप हुशार विद्यार्थिनी आहे. पाढेपर्यंत ती गेली नाही, मला वाटतं 28 पर्यंत झाले ना, आता लवकरच समजा 30 पर्यंत झाले. मला सुद्धा एक वाईट आहे की आनम एक खूप मेहनती विद्यार्थी असून सुद्धा तिला याचं मेडल भेटलं नाही, तर ती एक राहिली. खूप खूप भारी, खूप हुशार, खूप शांत, खूप रेग्युलर. जसं आत्ताच आपण ऐकलं की रेग्युलरचा पुरस्कार जिंकला. पुढेही भविष्यात ती इकडे येईल आणि 10 सारखा जो आमचा महत्वाचा कोर्स आहे ती करील. म्हणजे आम्हीच आता आनंदला सोडणार नाही. समजा तिच्या वडिलांना मी है ना सांगू, कन्व्हिन्स करू. ही आमची सलाम, काय सफा सलाम शेख. सलाम माझा क्लासमेट आहे, लहानपणीचा मित्र आहे. माझ्या शिक्षणामध्ये त्याने मला खूप मदत केली आहे लहानपणी. भागवत दिवटे आणि सलाम शेख या 2 माझ्या मित्रांनी मला खूप हेल्प केलेली आहे लहानपणी. तर एक ते उपकार आहेत माझ्या मनात. तर त्याची मुलगी इकडे आल्यानंतर आपण काय देऊ शकू बा? ते एक जुन्या उपकाराची थोडीशी परतफेड केला. मी खूप हळुवारपणे शिकवण्याचा प्रयत्न केला. सलामची मुलगी म्हणजे माझीच मुलगी आहे असं समजून तिला रोज आम्ही मार्गदर्शन करत होतो. पुढे करत राहू. अगदी चिटकूनच घर आहे. एक पाऊल तिच्या घरात आणि दुसरं आमच्या घरात आहे. एवढं जवळ आहे. तरी सुद्धा आणि खूप तळमळ आहे तिच्याकडं. कधी-कधी अभ्यास नाही पाठवला तर मला येऊन सांगते की आज तुम्ही पाठवलं नाही आणि मग मी पाठवतो. हळू-हळू 4थीला जे येऊ लागलेलं आहे. जसं पुढे जाईल ती, तर मला वाटतं ती सलग ज्ञानदर्शिकेची विद्यार्थिनी राहून इंग्रजीच्या बाबतीत तरी सफा खूप पुढे जाईल ही मला अतिशय वाटते. आता बघा ही जी दिसते ही प्रणाली आहे. प्रदीप पोटफळे आमचे क्लासमेट आहेत. आम्ही 12वी ते ग्रॅज्युएशन सोबत शिकायचो पाचोडला आणि त्यांनी सुद्धा खूप हेल्प केलेली मला त्यावेळेला कॉलेजमध्ये असताना. तर त्यांची मुलगी 6वीला आहे. आता गाव कुठं? कानडगाव ते बोडका 14 किलोमीटरचं अंतर. तिकडेही ते पलीकडे शेतात राहतात. परंतु त्यांनी इच्छा बोलून दाखवली की बाबा माझी मुलीची इच्छा आहे की तुमच्याकडे ट्युशनला आणायचं. आता हे थोडं जरा रात्र थोडी सोंगे फार एक मन आहे आपल्याकडं. थोडं आम्हाला विचित्र वाटायचं. परंतु ते म्हटले की बाबा मी करतो. तर म्हटलं तुम्ही करतायत म्हणल्यावर काहीच अडचण नाहीये तुम्हाला. तर ती येऊ लागली. परंतु आपण म्हणतो ना, की हुशार विद्यार्थी चटकन आपल्या लक्षात येतात. प्रणाली पण अशीच आहे. पहिल्या 2 दिवसात तिच्यातले सगळे टॅलेंट तिने दाखवलं आणि लगेच एक आठवडाभरामध्ये पाढे तिला आधीच पाठ होते.
तिनं लगेच तिचं हे केलं, रिवाईज केलं सगळे आणि मेडल जिंकण्यामध्ये तिनं पुढाकार घेतला आणि 26 जानेवारीच्या कार्यक्रमात तिनं आपले मेडल जिंकलं. तर खूप हुशार आहे. पुढं आता थोडं लांबचं अंतर आहे. आता कितपत हा प्रवास पुढे जाईल माहित नाही. परंतु तिची इच्छा आहे, की जो ज्ञानधन सीसीचा स्पेशल कोर्स आहे तो टेन्स करायचा आणि माझी पण इच्छा आहे. प्रणाली अगदी त्या हिशोबाची विद्यार्थिनी जी खूप चांगल्या प्रकारे टेन्स करू शकते. साक्षी आहे. साक्षी किसी परिचय की मोहताज नहीं है. ती खरं तर बाहेर गावी नगर जिल्ह्यात शिकायला होती. एक दिवस म्हणजे एक 5-6 महिन्यापूर्वी दुसऱ्या मुलींसोबत ती आलती आणि आल्यावरच मला कळून चुकलं होतं, की ही खूप टॅलेंटेड मुलगी आहे आणि मला माहित होतं, की ती इकडं आल्यावर आणि ती जशी इकडं आली प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहे. शाळेमधल्या पूर्ण वर्गात सुद्धा अगदी टॉपर आहे 6वी मध्ये आणि इकडे सुद्धा म्हणजे काही विद्यार्थी ट्युशन मध्ये चांगलं करतात, शाळेमध्ये थोडे कमजोर होतात किंवा काही विद्यार्थी शाळेत चांगलं करतात, इकडं परफॉर्मन्स लो होतो. ही एकमेव अशी विद्यार्थिनी असेल, की जी दोन्हीकडं शाळेचा अभ्यास तेवढाच प्रॉपर आणि इकडं आल्यानंतर इकडचाही अभ्यास तेवढाच. मला वाटतं, की म्हणजे आम्ही खूप कमी विद्यार्थ्यांना शिकवतो. परंतु साक्षी सारख्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो. हेच ते सत्य आहे आणि तिची इच्छा आहे आता, की पुढच्या म्हणजे लगेचच आता ही बॅच संपल्यानंतर 20 फेब्रुवारी पासून एक नवीन बॅच स्पेशल टेन्स कोर्सची होते. त्याच्यामध्ये तिनं प्रवेश घेतलेला आहे. मला माहिती आहे 3 महिन्यात साक्षीनं ते करून दाखवलंय. म्हणजे खूप कमी विद्यार्थ्यांना जमतं. प्रत्येक बाबतीत मलाच 1 नंबर राहायचंय असा अट्टहास एक विद्यार्थी म्हणून तिचा आहे. त्यासाठी ती प्रचंड मेहनत करते. जगातली कोणतीही गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल, तर एकच निव्वळ अट असते ती म्हणजे मेहनतीची. आणखी आम्ही विद्यार्थ्याच्या बाबतीत म्हणतो, की तो विद्यार्थी सक्सेसफुल आहे. कोण? ज्याच्यामध्ये रेग्युलरिटी आहे आणि ज्याच्यामध्ये डिसिप्लिन आहे. साक्षीकडं दोन्ही गोष्टी आहे. अतिशय डिसिप्लिन स्टुडंट आहे ती. अतिशय शिस्तबद्ध विद्यार्थिनी आहे आणि रेग्युलरिटीचा विषयच नाही. पुरस्कार जिंकल्यावर आणखी बोलायचं काय? तर ती एक विद्यार्थिनी आहे. आता पुढचा 10th चा परवा सुद्धा तिच्यासोबत होणार आहे. इकडं माझ्यासोबत आहे मनोज. याचे दोन्ही मोठे भाऊ कैलास कदम आणि गणेश कदम हे यापूर्वी आमचे विद्यार्थी राहिलेले, परंतु ते दोन्ही टेन्स करू शकलेले नाही. म्हणजे एखादा विद्यार्थी ज्ञानधन सीसीत आला आणि त्याने टेन्स केलं नाही, म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही. आमचं खरं काम तर टेन्स आहे. टेन्स आणि ज्ञानधन सीसी हे सूत्र आहे. बाकी बेसिक वगैरे तुम्ही कुठेही शिकू शकता. आता मनोज आहे, त्याच्या वडिलांची इच्छा होती. मनोज खूप टॅलेंटेड आहे, परंतु साक्षीमध्ये आणि मनोजमध्ये एक फरक आहे. तुम्ही नुसते हुशार असून जमत नाही. तुमच्या अंगात जे माकड असतं ना, त्या माकडाला मारावं लागतं. याच्या अंगामध्ये मेंदू खूप फास्ट आहे, पण आतलं माकड असं वळवळ करते. म्हणून म्हणजे करतच ते आणि माकड वळवळ करतय म्हणजे पेंट वाचायचा, केस वाढायचे, गुदगुल्या करायच्या, काही बी म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी आणि अभ्यास पण करायचा. परंतु असं कुठं होतं का, की चहा लयच खात झाली आणि त्यात थोडस मीठ टाकलंय. म्हणजे एकदम खात झालेल्या चहा थोडं मीठ टाकलं म्हणजे काय होतं, चहा फुटली. तसं हे करतो, भारी चहा करतो आणि त्यात मीठ टाकतो, गेलं. असं कधी तुम्ही पाहिलं का? एकदम चिकनचं बेहतरीन चिकन करी केली आणि त्यात थोडी चमचाभर साखर टाकली, असं झालंय कधी? ह्यो एकदम भारी करतो आणि लगेच त्याच्यात काहीतरी करतो. तर मला या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून या मनोजला सांगायचंय, भैया अनुशासन के बिना कोई स्टूडेंट नहीं है. अनुशासन के बिना कोई स्टूडेंट का फ्युचर नहीं है. सगळ्यात मोठा दागिना जर विद्यार्थ्यांचा काही असेल तर तो आहे डिसिप्लिनचा, शिस्तबद्धतेचा. तो विद्यार्थीच काय जो बेशिस्त असेल आणि बेशिस्त विद्यार्थ्याचं भविष्य नसतं, हे मी नाही सांगत आहे, हजारो शिक्षक सांगतील तुम्हाला. म्हणून आणि बघा त्याच्या वडिलांना फोन केला त्याच्या वडिलांनी काय त्याला गोळ्या औषध दिली काय माहित, तेव्हापासून ते असा झाला म्हणजे शैतानचा संतच झाला. आणि हो म्हणजे त्याच्या वडिलाला मानतो मी, राजू भाऊ तुम्ही अशी काय जादू केली,
अहो या कंदून आणखी विद्यार्थ्यावर बी ती जादू फुका आमच्या, खास करून आमच्या याच्यावर फुका नंदन शेळकेवरती. पण हरकत नाही, जेव्हापासून राजूभाऊ सांगितलं तेव्हापासून यांनी याच्या वागण्यात लय खास बदल केला. आणि जसा भया तू आता टेन्स मध्ये जाशील, पुढच्या टेन्स बॅचचा पोलाइटचा पुरस्कार तुला मिळाला पाहिजे तरच कमाल आहे. तर खूप हुशार आहे हा. माझ्या बाजूला वीरेन. मी मागच्या इंट्रोडक्शन मध्ये पण वीरेन बद्दल म्हणालो होतो, याचा भव्य मानव, पण मानवपेक्षा कितीतरी सरस आहे वीरेन. खूप शांत आहे, एका प्रकारचा हिरोच आहे आमचा. अतिशय अभ्यास आणि अतिशय जिद्द, राग थोडं नाही आलं त्रिशा जिंकली असा राग आहे त्याला. यासाठी विकास काय जिंकली आणि मग तो पेटून उठतो आणि मला म्हणतो तुम्ही उद्या बघा मी काय करतो. आणि खरंच तो उद्या इतका अभ्यास करून येतो. आणि जेव्हा तो त्रिशाला क्रॉस करतो ना, मग मला म्हणतो बघितलं का मी तुम्हाला म्हंटल होतो ना. खूप भारी आहे वीरेन. आणि वीरेनचं खूप भविष्य आहे. म्हणजे वीरेनने आम्हाला सोडलं तरी आता आम्ही वीरेनला सोडत नसतो. वीरेन म्हणला मला ट्युशनला नाही जायचं, त्याच्या घरी जाऊन बसू आणि वीरेनला ट्युशनला आणू. इतका भारी विद्यार्थी वीरेन. मानव जर म्हणलं मला ट्युशनला यायचंय तर आम्ही मानवला पुन्हा येऊ देणार नाही, पण वीरेनला आम्ही सोडत नसतो. ही अपोजिट थिंग घडत असली तरी ती घडू द्या. मानवला मला तर घ्यायचंच नाहीये आणि वीरेनला मला तर सोडायचं नाहीये. इतका भारी, इतका शांत, इतका शालीन विद्यार्थी आहे. म्हणजे सध्या घडीला अतिशय भारी मानतो मी वीरेनला. वीरेन तू पण ज्ञानदशीशी सोडू नको. त्याच्यानंतर आहे मुस्तकीम. आमच्या बॅच मध्ये म्हणजे किती 100 मार्काच्या परीक्षेत 0 मिळवण्याचा विक्रम त्याने आपल्या नावाने केला. भविष्यात मला नाही वाटत आता कोण येऊन तो तोडील म्हणून, आणि कोणाला तोडू वाटणार नाही. होय, कोण विद्यार्थी जो येईन ते होईल आता मी शून्याची खाली काय जाणार आपण. काहीच नाही केलं, पाडे नाही. त्याच्यानंतर आई, आता मी त्याला आई काही समजना. फळ्यावर त्याचं नाव बी काढलं तर त्याला थोडा वेळ घेईन देऊ. तर एक थोडा कमजोर राहिला. आता तो कमजोर राहिला, जसं की साक्षीनं चांगलं केलं तर आम्ही म्हणतो ना चांगलं केलं, तर यशाचं जर आपण मानकरी होत असू तर अपयश सुद्धा आपलंच आहे. त्याच्यामुळे मी खूप मोठ्या मनाने मान्य करतो की मुस्तकीमच्या बाबतीत आम्ही खूप कमी पडलो. कोणताच विद्यार्थी कमजोर नसतो, फक्त त्याला आपल्याला कशाही दगडावरती कारागीर जसे छन्नी हातोड्याचे टाके मारतो त्याची एक सुबक मूर्ती तयार होते. तर दगड आधी तो आगळा वेगळा दगड असतो. तर मुस्तकीमच्या बाबतीमध्ये आम्ही कमजोर पडलो. पुढे एखाद्या बॅच मध्ये इकडे लक्ष द्या, पुढे बघ, पुढच्या एखाद्या बॅच मध्ये आम्ही निश्चितच मुस्तकीमवर आणखी मेहनत करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर राजवीर प्रणालीचा भाऊ आहे, 4थीला आहे. चांगला विद्यार्थी तोही, परंतु प्रणालीपेक्षा चांगला नाही. प्रणाली खूप शांत, खूप हुशार आहे, पण एवढा हुशार तो नाहीये. प्रणाली खूप हुशार आहे. आमच्या ज्ञानदशीचं नाव काढू शकेल इतकी हुशार प्रणाली आहे. तर राजवीर थोडी मेहनत कर. प्रणाली रोज तिला सांगत राहते, प्रणालीचं भय ऐकत राहा. त्यानंतर आहे प्रतीक अतुल शेळके. यो दाखव तो 4 दाखव. यो प्रतीक अतुल शेळके. प्रतीक अतुल शेळकेचं कमाल अशी की तो किती पहिलीला नागोडेवाडी शाळेत राहिला, नंतर गेला एका इंग्रजी शाळेमध्ये, तिथे 2 वर्ष राहिला. 2 वर्ष राहिला ना, 2री आणि 3रीला. 4थीला परत आला. गावची शाळा सोडली, म्हणजे का नागोनाच्या वाडीत पण 4थी शाळा होती, तिथे गेला नाही. कुठं आला? डायरेक्ट कानडगावला आला. आणि बरं, मागच्या वर्षी आमच्या इकडे ये म्हणलो, पळत राहिला. 5वीला गेल्यावर आला. चांगला विद्यार्थी तो, म्हणजे एवढा चांगला नाही म्हणा, पण चांगलाच विद्यार्थी आहे. त्याने खूप मेहनत केली, परंतु भया त्याच्या अंगात 2 जिवंत माकडे. याच्या अंगात एकच माकडे, त्याच्या अंगात 2 जिवंत माकडे. शांत बसतो काही काळ, लगे आतले माकड त्याला असं हिंजडी दिली का लगे पुन्हा याला पेन टोच, त्याला पेन, त्याचा कपडा ओढ, काही ना काही सुरू ठेवतो. असं चलत नसतं प्रतीक. तू हुशार, मी पुन्हा सांगतो, तुम्ही निव्वळ किती हुशार असा, आणि जर तुमच्यामध्ये नॉटीनेस असेल, खोडकरपणा असेल, तर तुम्हाला ती हुशारी पुढे जाऊ देत नाही. त्याच्यामुळं भया
टेन्स बॅचला तुझी बसायची इच्छा आहे. टेन्स मध्ये टेन्शन असतं बरं का. टेन्शनच्याच नावात टेन्शन, टेन्सच्याच नावात टेन्शन आहे. तिकडं मात्र तुला सगळा म्हणजे आता खोडीलपणा एकदम सिरियस व्हावं लागतं. टेन्स मध्ये बसायचं ना, तुम्हाला म्हणून सांगतो, ज्याला टेन्स मध्ये बसायचंय त्यांनी आदर्श घ्यायचा सर्वज्ञ रोडीचा. हो, पुन्हा सांगतो, ज्याला टेन्स मध्ये बसायचंय त्यांनी आदर्श घ्यायचा सर्वज्ञ रोडीचा. सर्वज्ञ रोडीसारखा राजा विद्यार्थी नाही. अतिशय कमालीचा. मागच्या वर्षी बेसिकला होता, तिथं तो टॉपर राहिलेला आहे. टेन्स मध्ये पण आहे, खूप कमालीचा विद्यार्थी आहे. तर भैया आता तुम्ही व्हिडिओ मी तुम्हाला बघत असणार, ते 2 मार्कनं कसं काम करते. म्हणजे पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत चला की ते शांतच नाही. इंट्रोडक्शनचे तुम्ही सगळे व्हिडिओ बघा युट्यूबवरचे, आणि त्या पूर्ण व्हिडिओ मध्ये मुलं कसे बसलेले ते बघा. परंतु याच्या अंगातले माकडे याला शांतच बसू देत नाही. असंच तो पिरियड मध्ये करतो, खूप डिस्टर्ब करतो आणि खूप हे करतो. मग आता इकडे जे कार्तिक संभाजी तावरे पहिल्यांदा आला, त्याच्या वडिलांची 2री 3री पासून इच्छा होती, आमच्या मुलाला घ्या, आमच्या मुलाला. 5वी गेल्यावर म्हणलं घेऊच, तर तो कधीच आलेला नाही. म्हणलं साधारण, पण तो जेव्हा आला पहिल्या टेस्ट मध्ये असं करून दाखवलं की मला आज सुद्धा विश्वास बसत नाही की इकडं न येता त्यांनी ते सगळ्या गोष्टी मिळवलेल्या होत्या. मग त्याचे वडील म्हणे की आम्ही त्याचं घरी घेत होतो. मग तरी सुद्धा हे दोघं आले. हे दोघं मित्र आहेत, मनोज कदम आणि कार्तिक तावरे. यांची जोडीची युती यांची दोघांची. खूप भारी विद्यार्थी आहे आणि मी उत्सुक आहे. टेन्स बॅच मध्ये 5वीला आहे फक्त तो, 5वीलाच आहे. परंतु या वर्षी आमच्या 4थीच्या विद्यार्थ्यानं टेन्स बॅच मध्ये इतका भारी परफॉर्मन्स करून दाखवलेला आहे कृष्णा उकाडेनं. त्याच्यामुळे काही फरक पडत नाही तुम्ही 5वीला आहे म्हणून. 4थीच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं म्हणजे 5वीच्या काहीच हे नाही. तर त्याच्या बाबतीत मी खूप उत्सुक आहे की तो खरंच खूप भारी करणार आहे. बघू आता पुढे काय. त्यानंतर आहे नंदन. नंदन बद्दल आपल्याला जास्त बोलायचंच नाही. आता नंदन बद्दल आपल्याला जास्त बोलायचं नाही. आज खऱ्या अर्थाने निरोप जर कुणाचा असेल तर तो नंदनचा निरोप आहे. कारण की याच्यातले सगळे विद्यार्थी परत येतील. नंदन विल नॉट कम हेअर अगेन. इंग्रजी सांगितलं भाई मी. नो, बिलकुल नाही. आता नंदन हा कोणत्याही परिस्थितीमध्ये इकडं येणार नाही. इतका त्रास दिलाय आम्हाला, इतका त्रास. आम्ही तर त्रास दिला की एलिमिनेट करतो. पण त्याचे वडील इतके जवळचे आमची माणसं आहे, त्याच्या वडिलांमुळं म्हणजे इकडं आड तिकडं वीर झाले आम्हाला. नाही तर तुम्ही विद्यार्थ्यांना माहिती आहे एवढी शिस्तभंग आम्ही चार्टच बनवून ठेवले की शिस्तभंग करणं आणि त्याचा रिझल्ट आहे आउट ऑफ द बॅच, लगे इलिमिनेट. त्याच्या बाबतीत आज झालं की ते करताच आहे ना. सगळ्यात जास्त 17 बेवरेज वाट जर कोणी पाहत असेल तर ती मी पाहत होतो. का? नंदन मुळे. खूप ओरडू नका म्हणले तर हटकून वरणार, बोलू नका म्हणले तर हटकून बोलणार, चिडवू नका म्हणलं तर हटकून चिडवणार. म्हणजे अपोजिट करायचं सगळं. आणि म्हणून आज भया तुला निरोप देताना आम्ही भावनी कसं आम्ही ऐका बघा. म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ तर त्यांनी परमान दिलेले, म्हणजे युट्यूबला रेकॉर्ड झालं बरं का. ते आता युट्यूबला रेकॉर्ड होऊ लागला आहे. म्हणजे ते ऐकणारे बी विचार करते ना, बाप खरंच बोलू राहिले हो ते. आणि सगळ्यात शेवटी बघा, संभाजी बाळासाहेब गुंडरे त्याला मी बळजबरी आणलंय. त्याचे आई वडील ऊस तोडील गेलेले, आणि जेव्हा ही बॅच बनली तेव्हा मी जातीनं माझं लक्ष होतं की संभाला आपल्याला घ्यायचंय. फीस द्यायला कोणी नाही, मला काय हरकत नाही, फीस कुठं जात नाही, पैसे कुठं जात नाही, ते नंतर आल्यावर घेऊ. त्याच्या वडिलांना मी फोनवर बोललो, ते म्हणे आम्ही गावाकडे नाही. मला हरकत नाही, तुम्ही नसताना पण संभा आहे ना, खूप चांगला विद्यार्थी. परंतु ते ज्याच्या सोबत आहे ना ते खोडील होते, त्याला ते काय करणार आहे समजा. तर त्याच्यामुळं कमी मार्क आले. व्हॉट्सअप नाही, त्याच्यामुळे आमचा अभ्यासक्रम कधीच पोहोचला नाही. त्याच्यामुळं पाडे पण थोडे नाही झाले. पाडे तरी किमान संभानी करायला पाहिजे असं मला वाटत होतं, पण नाही केले. तर इतर हे असे विद्यार्थी आहे. याच्यापैकी आज सफाला, आनमला, त्रिशा, विरेन, मुस्तकीम,
नंदन आणि सांबा यांना आम्ही आता अलविदा म्हणत आहोत. मुलांनो, शेवटी एवढंच सांगतो, शिक्षण खूप महत्वाची बाब आहे. तुमचे घरचे किंवा माझे घरचे गरीब असतील तर त्यांना श्रीमंत करण्याची एकच जादुई छडी आहे, ती म्हणजे शिक्षण. तुम्ही झोपडीत किंवा मी झोपडीत राहत असू तर मोठ्या टोलेजंग इमारतीमध्ये राहून पाहण्याची एकच जादू आहे, ती म्हणजे शिक्षण. तुमच्याकडे पाय नसतील जसे की माझ्याकडे नाही, तुम्हाला उभं करण्याची ताकद फक्त एका गोष्टीत आहे, ती म्हणजे शिक्षण. एखाद्याकडे डोळा नसेल त्याला पाहण्याची दृष्टी प्रदान करण्याची ताकद शिक्षणाकडे. याच्यावरून तुम्ही समजून घ्या, शिक्षण खूप महत्वाची बाब आहे. आणि शेवटी तुमचा माझा बाप शिक्षणाबद्दल काय म्हणतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते प्रणाली, की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याचा भावार्थ काय, की शिक्षण ज्याचं आहे तो अन्याय सहन करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. गुरगुरण्याचा अर्थ काय? विद्यार्थी लहानपणून ऐकत आले की गुरगुरण्याचा अर्थ काय? गुरगुरण्याचा अर्थ आहे की शिक्षित माणूस अन्याय सहन करू शकत नाही, तो त्याचा आवाज बुलंद करतो, है ना. तुम्ही बसमध्ये बसले आणि मुलींसाठी जागा रिझर्व आहे आणि तिथं जर एखादा माणूस बसला असेल आणि हिनं पाहिलं की महिलांसाठी आरक्षित आहे, शिकलेली मुलगी काय करणार? आवाज उठवणार की जागा माझी आहे, आणि त्या माणसाला घेऊन उठावं लागतं. याचा अर्थ आहे, जो शिक्षण आहे वाघिणीचं दूध आहे, तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर सरते शेवटी जे मुलं चालले, खूप शिका, खास करून मुली. येणारा काळ मुलींचा काळ आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मुलगी पुढे. बघा किती तरी उदाहरणं घेतो आपण. आमच्या जालन्याचं उदाहरण बघा ना, कलेक्टर मॅडम मुलगी आहे. आमच्या व्हिडिओ मॅडम आंबडच्या महिला आहेत, सक्षमरित्या ब्लॉकचं सगळं काम करतात. आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई एक महिला आहे. म्हणजे आमच्या जालन्यावर महिला राजे. मुलींसाठी आदर्श घ्यायला कोण्या तिकडे दिल्ली मुंबईला जायची गरज नाही, जालन्या जिल्ह्यातच आदर्शमय गोष्टी घडू लागलेल्या आहेत. तर मुलींनी या सगळ्या म्हणजे कार्यसम्राट महिलांकडे पाहिलं पाहिजे, कर्तृत्ववान महिलांना आपला आदर्श मानलं पाहिजे. आणि सावित्रीमाई आहेच आपली आदर्श, जिनं आपल्या शिक्षणासाठी अंगावरती शेण झेललं, म्हणून तुमच्या हातात आज पेन आहे. मुलींना सांगतो, खूप अभ्यास करा शेवटपर्यंत. जोपर्यंत तुम्ही आम्ही आहोत, ज्ञानदान CC कायम तुमच्या पाठीशी आहे. शैक्षणिक पाठबळ देण्यात आम्ही तुम्हाला कुठंच कमी पडणार नाही. मुलांनाही सांगतो की अंगातलं ते माकड थोड्या लवकर त्याला अंगातून काढा. आणि बर का प्रतीक, ते जे किती 2 आहेत ना, त्या दोघांना बी भावपूर्ण श्रद्धांजली द्या. म्हणजे आपलं वय त्रिशा, म्हणजे आपला प्रतीक उठून दिसल. आपल्या अंगातलं एक आहे, ते एकला तिकडे वावरातच सोडून या, म्हणजे काहीतरी होईल. तर अशी ही चांगलीच बॅच आहे. आता रमजान महिना सुरू व्हायला ना, त्यामुळं बॅच बंद करण्याचा निर्णय झाला. आणि तसं आमचं 17 फेब्रुवारीला संपलंच होतं. आज एक गोड भात आणि पोह्यांच्या नाश्त्यासोबत आणि हातावर सोनपापडीची गोडवा देत आम्ही या सगळ्यांना निरोप देत आहोत. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत खूप अभ्यास करा, आपल्या आई वडिलांची काळजी घ्या आणि त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करा.